घालतोय सगळं रासायनिक खतं असतील, कीटकनाशक असतील, बऱ्याचशा प्रकारचे रसायने आपण शेतात घालतोय आणि तेच आपण खातोय. त्याचे जे उत्पादन येतंय तेच आपण खातोय. ते ऑलरेडी पीक विषारी उरायला आणि आपण तेच सेवन करतोय. याचा कुठेतरी आपल्या शरीरावर परिणाम होतोय आणि आपण आपलं आरोग्य धोक्यात घालतोय. याच्यासाठी पण आपल्याला नैसर्गिक शेती करण्याची गरज आहे. तर हे आपल्या मानवी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण नैसर्गिक शेती करणं आणि आपला खर्चात बचत करून आपण उत्पादन वाढवणं ही खूप मोठी काळाची गरज होऊन बसलेली. याच्यासाठी आपण जे काही छोटे छोटे उपाय हे जर केले तर आपण निश्चितच आपलं आरोग्य आणि आपलं उत्पादन हे वाढवू शकतोय. तर याच्यासाठी जे काही आपले नैसर्गिक शेतीचे जे प्रयोग आहे आपल्याला आज खूप मोठ्या आपल्या जिल्ह्याचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे त्या जिल्ह्याचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ वाघ साहेब लाभलेले आणि आपल्याला त्याबद्दल ते सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे. तर त्या मार्गदर्शनाचा आपण जर लाभ घेतला तर निश्चितच आपण शेती ही खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात करू आणि आपलं उत्पादन वाढवू. तर मी वाघ सरांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन चालू करावं. थोडक्यात तुम्हाला नैसर्गिक शेतीचं काय करायची आणि त्याच्यामध्ये काय काय घटक अवलंब करायचे त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मी. जसं आता सरने सांगितलं आपलं की आपलं जे उत्पादन खर्च आहे ते वाढत चाललेलं आहे आणि उत्पादन कमी झालेलं आहे. कशामुळे झालं असं तर आपण फक्त रासायनिक खतं, रासायनिक कीटकनाशक याचा अतिवापर केल्यामुळे झालेला आहे. याचा परिणाम एकतर आपल्या आरोग्यावर तो व्हायलाच लागला, त्याचबरोबर जमिनीवर सुद्धा होते. जमिनीचं जे उत्पादन क्षमता आहे ती उत्पादन क्षमता काय झालेली आहे, कमी झालेली आहे. जे उत्पादन आपल्याला पहिले मिळायचं त्याच्यापेक्षा उत्पादन आपलं कमी झालेलं आहे आणि त्याच्यावर होणारा खर्च आपला वाढलेला आहे. म्हणून त्याच्यातून जो काय आपल्याला निव्वळ नफा मिळतो तो निव्वळ नफा कमी झालेला आहे. म्हणून आपल्याला ती शेती परवडत नाही. त्याचबरोबर सर्व गोष्टी जर तुम्ही बघितल्या असतील, सगळ्या ज्या काही निविष्ठा आपल्याला बाजारातून विकत घ्यायच्या आहे त्याचे भाव वाढलेले आहेत, त्याचे रेट वाढलेले आहेत. कारण कशामुळे वाढले, त्याची मागणी आपली जास्त वाढली, डिमांड जास्त झाली. त्याच्यामुळं या जे काही रासायनिक निविष्ठा असतील त्याचे रेट वाढलेले आहेत. म्हणून आपल्याला ते परवडत नाही. मग याच्यावर पर्याय काय आहे तर ज्या काही शेतीसाठी आवश्यक ज्या निविष्ठा आहेत त्या आपण जास्तीत जास्त घरी कशा करता येतील आणि घरी करून त्याचा उपयोग आपल्याला शेतामध्ये कसा करता येईल आपल्याला जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला त्या शेतीमधून उत्पादन मिळेल. शेतीचं जे काही जमिनीचं जे काही आरोग्य ते आरोग्य आपल्याला चांगलं ठेवता येईल आणि जे काही आपलं माणसाचं आरोग्य जे बिघडत चाललेलं आहे, माणसाचे वेगवेगळे रोग आपल्याला दिवसेंदिवस वेगवेगळे रोग येते, त्या रोगापासून आपल्याला संरक्षण करतात. परंतु झालं काय की सगळ्यात मोठी जी समस्या आहे आता शेतकऱ्यांची ती आहे मजूर. मजुराची उपलब्धता नाही. 2 मिनिटं केलं सगळ्यात मोठी जी समस्या आपली ती मजुराची. म्हणून ज्या काही निविष्ठा आपल्याला घरी करायचे त्याच्यामध्ये अडचणी. जर नैसर्गिक शेती असेल किंवा सेंद्रिय शेती असेल ही जर तुम्हाला करायची असेल तर त्याच्यामध्ये स्वतः तुम्हाला त्याच्यामध्ये करावं लागेल तरच ते होईल. जर तुम्ही म्हणसाल मजुराच्या सहाय्यानं करू तर ते शक्य होणार नाही. कारण मजुराची उपलब्धता नाही. तुम्हाला ते वेळेवर जर त्याचं उपाय झाला नाही, समजा एखादं कीड पडली आणि त्याच्यावर जर स्प्रे झाला नाही मजुराच्या अभावी तर ते होईल का? कारण ती जी कीड नुकसान करायचं ते नुकसान करून जाईल. म्हणून आपल्याला ही नैसर्गिक शेती करत असताना त्याच्यामध्ये स्वतः काम करावं लागेल तरच ती त्याच्यातून आपल्याला फायदा मिळेल. आता वेगवेगळ्या प्रकारच्या शेती आहेत तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीमध्ये काय फरक आहे. तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण ज्या काही सेंद्रिय निविष्ठा आहे त्या निविष्ठाचा वापर करून आपण ही सेंद्रिय शेती करतो. परंतु ह्या ज्या सेंद्रिय निविष्ठा ज्या आहेत त्या बाजारामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही घरीच केल्या पाहिजे असं काही तुम्ही बाजारातून विकत आणून सुद्धा ते करू शकता. आणि नैसर्गिक शेतीमध्ये
काय की त्या जे निविष्ट आहेत ते तुम्हाला स्वतः घरी करायचे आहेत आणि त्याचा वापर करायचा, हा प्रमुख फरक त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्या शब्दातच आहे, त्या नैसर्गिक जे नाव आहे काय निसर्गामध्ये जे उपलब्ध आहे त्याचाच वापर करून आपल्याला ते शेतीमध्ये वापरायचं. जसं आपण शेतामध्ये आपल्याला जे काही काडी कचरा मिळतो किंवा जशी आपण निंदणी करतो, खुरपणी करतो, ते करत असताना आपण काय करतो, पूर्ण शेत स्वच्छ करतो आणि तिथं जे काही निघते ती जातो ते काय करतो आपण बाहेर फेकून देतो. पण आपल्याला तसं करायचं नाही, तर त्याचा उपयोग काय करायचा, ते शेतातल्या शेतामध्येच ते आपल्याला करायचं. शेतातला एक काडी पण शेताबाहेर गेली नाही पाहिजे. तरच आपलं जे शेतीचं मातीचं जे काय आरोग्य बिघडलेलं आहे ते आरोग्य आपल्याला सुधारण्यासाठी त्याच्यासाठी मदत होते. आता जमिनीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो जमिनीमधला सेंद्रिय कर्ब. तर सेंद्रिय कर्ब काय असते, तुमच्या जमिनीमध्ये जे काही जीवाणू असतात ज्याच्यामुळं आपली जमीन सजीव असते. कारण आपण बी टाकतो तर ते बी उगवते. कशामुळे उगवते, कारण त्या जमिनीमध्ये असलेल्या जीवाणूमुळे उगवते. त्याच्यामध्ये जीव आहे ना, त्याच्यामुळे उगवते. जर तुम्ही सिमेंटमध्ये टाकलं तर उगवते का, नाही उगवत, कारण त्याच्यामध्ये जीवाणू नाही. सध्या तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू आहेत, परंतु त्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं तुम्हाला जे काही अपेक्षित उत्पादन पाहिजे ते उत्पादन मिळत नाही. जसं तुम्हाला असं वाटत असेल की आपण 10-12 गुण्या सगळ्या टाकल्या म्हणजे आपल्याला जास्त उत्पादन, तसं होत नाही. कशामुळे होत नाही, कारण तुम्ही जे खतं पिकाला टाकता ती डायरेक्ट पिकाला उपलब्ध होत नसतात. ते उपलब्ध करून देण्याचं काम तुमच्या जमिनीमध्ये असलेले जीवाणू करतात. मग आता ते असंख्य प्रकारचे वेगवेगळे जीवाणू असतात. त्या जीवाणूची संख्या जर आपण वाढवली नाही तर तुम्ही कितीही खताच्या गुण्या होता त्याचा काही उपयोग होणार नाही. हे खतं काय होतात, फक्त तुमच्या जमिनीमध्ये फिक्स होतात. आता आपल्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये, सध्याचं जे माती परीक्षण झालेलं आहे त्याच्यानुसार असं दिसलं की पोटॅशचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पोटॅशची गरज नाही जमिनीमध्ये, पण ते उपलब्ध किती आहे, पिकाला उपलब्ध किती होते त्याच्यावर अवलंबून. मग आता ते उपलब्ध करून द्यायचं असेल तर तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूची संख्या जास्त असणं गरजेचं आहे. जीवाणूची संख्या जर नसेल तर त्या खताला टाकून काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला आपल्या जमिनीचं सगळ्यात पहिले काय करणं गरजेचं आहे, जीवाणूची संख्या वाढवणं. आता या नैसर्गिक शेतीच्या बाबतीत जर विचार केला तर त्याचे 4 स्तंभ आहेत प्रमुख. तर त्याच्यामध्ये काय काय वापरायचं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे बीजामृत, दुसरा आहे जीवामृत, त्याच्यानंतर आहे आच्छादन, जे तुम्ही पिकाला आच्छादन करता ते आच्छादन, आणि चौथी गोष्ट आहे वापसा. हे 4 प्रमुख घटक या नैसर्गिक शेतीमध्ये. आता बीजामृत कशासाठी वापरायचं, तर बीजामृत आपल्याला वापरायचे त्या बियाला बीज प्रक्रिया करण्यासाठी. जे तुम्ही बीज प्रक्रिया करता ते बीज प्रक्रियेसाठी हे वापरायचे. आता ते सुद्धा आपल्याला घरीच करायचं आहे. त्यासाठी काय लागते, त्यासाठी आपल्याला 5 किलो शेण लागते, 5 लिटर गोमूत्र लागते, नंतर 50 ग्राम चुना लागतो आणि मुठभर माती लागते. हे 20 लिटर पाण्यामध्ये सगळं टाकायचं आहे, चांगलं मिश्रण करायचं आहे, 48 तास ते त्याच्यामध्येच ठेवायचं आहे. त्याची गाळण करायची आणि ते काय करायचं, तुमच्या बियाण्याला लावायचं. हे झालं बीजामृत. दुसरं आहे जीवामृत. तर जीवामृत काय करते, तर जीवामृत पिकाला जे घटक लागतात, अन्नद्रव्य लागतात, ते अन्नद्रव्य पोहोचवण्याचं काम हे आपल्याला जीवामृत करणार आहे. आता जीवामृतमध्ये काय लागते, तर त्याच्याकरता आपल्याला शेण लागते, गोमूत्र लागते. 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, त्याच्यानंतर 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन पीठ. डाळीचं कुठल्याही डाळीचं पीठ त्याच्यामध्ये टाकता येतं आपल्याला. आणि मुठभर माती. माती कोणती, एक तर वडाखालची, पिंपळाखालची. कशामुळं, तिथलची माती का बरं घ्यायची, कारण त्या ठिकाणी जीवाणूची संख्या जास्त असते. किंवा तुम्ही तुमच्या बांधावरची घेतली तरी चालेल. कशामुळं बांधावर का बरं, कारण बांधावर आपण कुठल्याही प्रकारचा स्प्रे घेत नाही, तर त्या बांधावरची माती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरता येते. हे सगळं मिश्रण 200 लिटरच्या ड्रममध्ये टाकायचं, चांगलं मिक्स करायचं आहे. दिवसातून 2 वेळेस, सकाळ आणि संध्याकाळचे घड्याळीचा काटा ज्या दिशेनं फिरतो त्या दिशेने ते ढवळायचं. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. असं साधारणतः 5 ते 7 दिवस आपल्याला ते करायची प्रक्रिया. आणि 5 ते 7 दिवसानंतर ते जीवामृत पूर्णपणे तयार होते. ते तयार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये वापरायचं. तर ते वापरायचं कसं, एकतर तुम्ही ड्रिपच्या सहाय्याने वापरू शकता किंवा पिकाला आळवणे सुद्धा त्याची करू शकता.
मग हा 200 लिटरचं जे ड्रम आपण जीवामृत तयार करणार आहे तर 200 लिटर जीवामृत तुमच्या 1 एकरसाठी पुरेसं आहे. म्हणजे 15-15 दिवसाच्या अंतराने आपल्याला ते कंटिन्यू ते तुमच्या शेतामध्ये वापरत त्याचा सुरू ठेवायचं. जीवामृत जर वापरला तुम्ही तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सेंद्रिय खत शेतामध्ये वापरण्याची आवश्यकता पडणार. फक्त याला एक कंडिशन अशी आहे की तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, तरच ती जीवाणू सक्रिय होतील. जर ओलावा नसेल जमिनीमध्ये तर ते होणार नाही. मग हे कधी करता येईल आपल्याला, ज्यावेळेस पीक असते आपलं त्यावेळेस आपण प्रत्येक 15-15 दिवसाच्या अंतराने आपण ते करायचं. तिसरं जे घटक सांगितला मी याच्यामधला तो आहे आच्छादन. आच्छादन कशासाठी करायचं आपल्याला, कशामुळे करतो आपण? मल्चिंग जे टाकतो कशामुळे टाकतो, काय काय फायदे आहेत मल्चिंग, कशासाठी टाकतो, म्हणजे कारण कशासाठी वापरतो? बाजारात बाष्पीभवन होत नाही आणि तणाचं बंदोबस्त होतो. बाष्पीभवन होत नाही आणि तणाचं बंदोबस्त होतो. म्हणजे काय होते, जमीन आच्छादित राहते. आच्छादित असल्यामुळे जे काही बाष्पीभवन होते ते बाष्पीभवन होत नाही आणि बाष्पीभवन न झाल्यामुळं जमिनीमध्ये पाण्याचा ओलावा राहतो, पाणी कमी लागते. दुसरी गोष्ट जे तण आहे तण आच्छादित असल्यामुळे ते तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. पण तुम्ही ज्या रेग्युलर मल्चिंग करता त्याच्यामध्ये काय वापरता? प्लॅस्टिक. तर आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये प्लॅस्टिकच्या ऐवजी काय वापरायचं आहे, जे तुमच्या शेतामधलं जे तण आहे किंवा गवत वगैरे जे काढलेलं आहे त्याचं आच्छादन आपल्याला करायचं. त्याचं आच्छादन आपल्याला करायचं, जेणेकरून काय होईल, आच्छादन तर होईलच आणि कालांतरानं ते कुजल आणि त्याच्यापासून खत सुद्धा आपल्याला शेतामध्ये तयार होईल. म्हणजे जे काही सेंद्रिय कर्म आपल्या जमिनीमधलं आपण जे कमी झालं म्हणतो ते वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत होणार. तर अशा पद्धतीनं ते आच्छादनाचा वापर आपल्याला प्रत्येक पिकामध्ये करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चौथा स्तंभ याच्यामध्ये सांगितला तुम्हाला वापसा. वापसा काय असते? वाफ म्हणतो आपण शेतामध्ये वाफ आली तर आपण पेरणी करतो. म्हणजे काय असते? कोरडेपणा. कोरडेपणा, ओल आणि कोरडेपणा दोन्ही असते. म्हणजे काय असते, वापसा कंडिशन म्हणजे त्या कंडिशनला अशी कंडिशन असते की त्यावेळेस पाणी आणि हवा याचं प्रमाण प्रमाणात असते. म्हणजे 50% पाणी आणि 50% हवा त्या याच्यामध्ये असते, त्याला आपण वापसा कंडिशन म्हणतो. ती कंडिशनच पिकाच्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा पाणी पिकाला जास्तही नको आणि त्याच्यापेक्षा कमी नको. जास्त पाणी झालं तरी नुकसान आहे, कमी पाणी झालं तर पिकं सुकतील, पिकं मरतील पण, बरोबर आहे. त्याच्यामुळे वापसा कंडिशन पर्यंतच आपल्याला पाणी देणं पिकाला गरजेचं आहे. मग आता ही जर वापसा कंडिशन असेल तरच पिकाला तेवढं जे पाणी पाहिजे तेवढंच पाणी देईल, त्याला जे काय अन्नद्रव्य घ्यायचे ते अन्नद्रव्य घेता येईल. जर ओल जास्त असेल तर काय होईल, त्या मुळाला हवा मिळणार नाही, त्याला जे अन्नद्रव्य घ्यायचे ते अन्नद्रव्य घेता येणार नाही. म्हणून वापसा कंडिशन एवढंच पाणी त्या पिकाला देणं गरजेचं आहे. तर ही 4 स्तंभ नैसर्गिक शेतीमध्ये. त्याशिवाय हे झालं जमिनीच्या बाबतीत. त्याच्यानंतर आपला मोठा प्रश्न असतो पिकावर येणारं कीड नियंत्रण. ही सगळ्यात मोठी समस्या आणि सर्वात जास्त खर्च सुद्धा आपला या कीड नियंत्रणावर होतो, बरोबर आहे. मग ज्यावेळेस कीड नियंत्रण आपल्याला करायचं असते त्यावेळेस काय कसं ठरवतो आपण, तर शेतामध्ये रोगराई काय आपल्याला कीड वगैरे दिसलं की आपण लगेच तिथं स्प्रे करतो, बरोबर आहे. आणि आता मोबाईल सगळ्याजवळ आहे, त्या मोबाईलमुळं सर्वांना माहीत पडते कोणता स्प्रे कोणत्या पिकासाठी घेतला पाहिजे. चर्चा होते, काही लोकांजवळ तिथे यूट्यूबचे व्हिडिओ असतात, ते पाहून काही लोक प्रयोग करतात. परंतु नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती ज्यावेळेस आपल्याला करायची त्यावेळेस ती करत असताना कीड नियंत्रणामध्ये आपल्याला रासायनिक कीड नियंत्रण करता येणार नाही. त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय घटकाचा वापर करून कसं कीड नियंत्रण करता येईल ते आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर याच्यात सगळ्यात पहिले काय करायला, आपल्याला लिंबोळी अर्काचा स्प्रे कंटिन्यू आपल्याला त्याच्यामध्ये पिकामध्ये करायला ते सुरुवातीपासून घ्यायला लागेल. कीड यायच्या अगोदरपासून आपल्याला घ्यायला लागेल, जेणेकरून कीड आपल्या शेतामध्ये येऊ नये. सुरुवातीपासूनच आपल्याला त्या लिंबोळी अर्काचा स्प्रे त्याच्यामध्ये घ्यावा लागेल.
त्याच्यानंतर सेंद्रिय शेतीमध्ये किंवा नैसर्गिक शेतीमध्ये कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क हे सगळ्यात एक फायदेशीर सर्व पिढीसाठी उपयोगाचं हे कीड नियंत्रण आपल्याला करावं लागेल. तर दशपर्णी अर्कामध्ये 10 वनस्पतीचा पाला त्याच्यामध्ये आणायचा, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं लिंबोळीचा कडुलिंब जे आहे, कडुलिंबाचा 5 किलो पाला घ्यायचा आहे आणि बाकीचे ज्या 9 वनस्पती आहेत त्याचा 2-2 किलो पाला आपल्याला जमा करायचा. तर आता ह्या 9 वनस्पती कोणत्या? तर ह्या 9 वनस्पती ज्या जनावरं खात नाही अशा ह्या वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये धोत्रा आहे, रुई आहे, त्याच्यानंतर कनेरी आहे, सीताफळ आहे, बेसरम आहे, करंज आहे, त्याच्यानंतर कडुलिंब सांगितलं तुम्हाला आहे, नंतर आपलं ते हे टणटणी आहे. यासारख्या वनस्पतीचा पाला 2-2 किलो घ्यायचा आहे, तो बारीक करून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये तो 24 तासपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये भिजत ठेवायचं आणि 24 तासानंतर काय करायचं, ते पाणी गाळण करून घ्यायचं आणि गाळण केल्यानंतर जे अर्क निघल तो अर्क आपल्याला 20 ते 30 ml प्रति लिटर याप्रमाणे त्याचा वापर करायचा. याचा स्प्रे सुद्धा तुम्ही रेग्युलर करू शकता, त्याचा कुठलाही दुष्परिणाम नाही. आणि तेच जर तुम्ही कीटकनाशकाचा कीड नसताना जर घेतलं तर त्याचे दुष्परिणाम होतात, बरोबर आहे का? म्हणून हे जे काही कीड नियंत्रण करायचं आपल्याला तर जो वापर आपल्याला रेग्युलर करायचा आहे. त्याचसोबत वेगवेगळे हे ब्रह्मास्त्र आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे, मिरची आहे, तुमचा लसूण आहे, जास्त आग होण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीचं कीड नियंत्रण सुद्धा आपल्याला त्याला करणं रेग्युलर करणं गरजेचं आहे आणि कीड येण्या अगोदरच हे करणं गरजेचं आहे. कीड आल्यानंतर त्याचा पाहिजे तेवढा आपल्याला परिणाम मिळत नाही, म्हणून सुरुवातीपासूनच आपल्याला हे कीड नियंत्रण करणं गरजेचं आहे. म्हणून मी सुरुवातीपासूनच सांगितलं तुम्हाला की या शेतीचा जर तुम्हाला अवलंब करायचा असेल तर स्वतः तुम्हाला याच्यामध्ये करावं लागेल. दर 15-20 दिवसाला जर आपण मजुराच्या भरोशावर जर आलं तर ते होणार नाही. स्प्रे घ्यायचे असतील तर होणार नाही. शक्य होईल का? नाही होणार. म्हणून स्वतः ते तयार करणं आणि स्वतः स्प्रे करणं गरजेचं आहे. आता वेगवेगळे प्रकारचे आजार उद्भवायला लागलेले आहेत. पहिले आपण म्हणत होतो पंजाब तिकडचं जे हरियाणा जे राज्य आहे तिकडेच कॅन्सरचे पेशंट आहेत का, पण आता जर तुम्ही बघितलं तर आपल्या जवळचे खूप सारे पेशंट त्याच्यामध्ये आपल्याला ओळखीचे पेशंट त्याच्यामध्ये आढळून येतात. कशामुळे झालं आहे? आपण जे काही आता खातोय त्या जे काही धान्य असेल किंवा फळभाज्या असतील त्याच्यामध्ये जे काही विष चाललेलं आहे त्याच्यामुळे होते. त्याचबरोबर जे पिकाला जे पाणी देतो ते पिकाच्या पाण्यापासून सुद्धा रोग पसरायला लागेल. कसं? जसं तुम्ही शहराजवळचं जर बघितलं तर शहराजवळ जे पाणी वापरतात भाजीपाल्याला तो कोणतं वापरतात? तर सगळं जे काही सांडपाणी ते सांडपाणी वापरतात. तर या सांडपाण्यामध्ये काही असे घटक आहेत, हानिकारक घटक, त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या शरीरावर. जसं त्याच्यामध्ये लीड असते, आर्सेनिक असते, त्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्या शरीरावर आणि ते डायरेक्ट आपल्या सेवन करायला लागलं. आता काल परवाच एक व्हिडिओ बघितला मी. आपण म्हणतो की ती प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा पिऊ नका. कशामुळं? कारण त्याच्यात मायक्रोप्लॅस्टिक असते आणि गरम त्याच्यामध्ये चहा गेल्यानंतर ते मायक्रोप्लॅस्टिक त्याच्यामध्ये विरघळते आणि ते आपल्या शरीरात जाते, बरोबर आहे? मग आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस बघितलं असेल आपण वाफ देतात लहान मुलाला असेल सर्दी वगैरे जेव्हा होते तेव्हा वाफ देतो आपण. ते स्टीमर असतात. ते स्टीमर कशाचे असतात? प्लॅस्टिकचेच असतात. म्हणजे ते डायरेक्ट तुमच्या याच्यामध्ये येतात. वाफ घ्यायला सांगतात तुम्हाला डॉक्टर, पण असं नाही सांगत की ते रेडीमेड घ्या आणि त्याच्यापासून तुम्ही वाफ घ्या. तर तुम्ही पहिले आपण बघत होतो गरम पाणी करत होतो त्याच्यामध्ये ते निलगिरीचं तेल किंवा झेंडूबाम टाकून आपण ती वाफ घेत होतो. तशा पद्धतीची वाफ अपेक्षित आहे. पण आपण ते डायरेक्ट रेडीमेड ते स्टीमर आणतो त्या स्टीमरमध्ये वाफ करतो. म्हणजे ते डायरेक्ट ते प्लॅस्टिक गरम होऊन आपल्या याच्यात चाललं ना. मग त्याच्यामुळं हे वेगवेगळे आजार व्हायला लागले. तुम्ही एक सत्यमेव जयते प्रोग्राम चालायचा, आपल्या आमिर खानचा एक प्रोग्राम होता, स्टार टीव्हीवर होता तो बघितला असेल. त्याच्यामध्ये एक प्रोग्राम असा होता जे एंडोसल्फान जे पहिले ते कीटकनाशक जे मिळायचे तर त्याच्यामुळं अख्खं एक केरळ का कुठचं तिकडे राज्यातलं गाव आहे ते अख्खं गाव पूर्ण बरबाद झालं त्याच्यामुळे. ज्यावेळेस ते एंडोसल्फान आलं होतं
त्यावेळेस लोक स्प्रे घ्यायला तयार नव्हते. तर त्यावेळेस काय झालं की हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं स्प्रे केले होते, लोकांना माहीत नव्हतं त्याला. आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की त्याच्या कित्येक पिढ्या ज्यांचे व्यंग त्याला निर्माण झाले. कोणाला डोळाच नाही, कोणाचा हातच वाकडा, कोणाचे पायच वाकडे आणि त्यांचं आयुष्यमान सुद्धा कमी झालं. त्याचबरोबर तिथं अशी टेस्ट करण्यात आली की आईच्या दुधात सुद्धा त्याचे अंश आढळले. आईच्या दुधामध्ये सुद्धा त्याचे अंश आढळले त्या कीटकनाशकाचे. म्हणजे एवढं खतरनाक ते आपल्या शरीरावर क्रिया करते. म्हणजे जे लहान बाळा आपण हे करत आहे त्या लहान बाळाला सुरुवातीपासूनच आपण विष द्यायला लागलो. म्हणून आपल्याला या सेंद्रिय शेती असेल किंवा नैसर्गिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे. ही किमान तुमच्या घरच्या पुरतं तरी करणं गरजेचं आहे. नाही जगाचा विचार सोडून द्या, आपल्या पुरतं आपली जेवढी फॅमिली आहे तेवढ्या फॅमिली पुरतं उत्पादन करणं आणि घरच्या घरी खाणं. भलेही त्याच्यातून उत्पादन कमी होईल, 2-4 पैसे कमी मिळतील, परंतु ते पैसे आपल्या दवाखान्यात जाणार नाही. उत्पादन जास्त कीटकनाशकाचा रासायनिक किंवा खताचा वापर करून उत्पादन जास्त घ्यायचं आणि तेच पैसे दुसऱ्या मार्गाने दवाखान्यात घालायचे, त्याला काय उपयोग आहे का? त्याच्यापेक्षा आपण आपल्या पुरतं 1 एकर काय होईना ज्याच्यामध्ये भाजीपाला असेल, जे आवश्यक धान्य लागते ते धान्य असेल त्याचं उत्पादन घेऊन आपण आपल्या फॅमिली पुरतं तेवढं उत्पादन करून त्याचं सेवन केलं पाहिजे, जेणेकरून जे काही रोगराई आहे त्या रोगराईला आपण बळी पडणार नाही. आता तुम्ही बघितलं असाल की थोडं जरी वातावरण झालं तरी सर्दी हे आजार लगेच होतात लोकांना. पहिले पूर्वीच्या लोकांना होतं का असं, लगेच मेडिकलला जाणार, गोळ्या घेणार. पूर्वी होते का औषधी गोळ्या, एवढं कुठं होतं? आता डायरेक्ट म्हणजे लोकांना माहीत झाले नाव होते औषधी, डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. अमुक याला ही औषध जायचं घेऊन यायचं काय, आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागलेले आहेत. म्हणून आपल्याला या सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे. याशिवाय याची तुम्हाला जे 4 पर्याय सांगितले त्याशिवाय तुम्हाला सेंद्रिय खताचा सुद्धा वापर सेंद्रिय शेतीमध्ये करता येतात. ज्याच्यामध्ये गांडूळ खत आहे, शेणखत आहे, लेंडी खत आहे, हे सुद्धा तुम्ही घरच्या घरी तयार करून त्याचा वापर तुम्ही शेतामध्ये करू शकता. त्याचबरोबर जोर खताचा सुद्धा वापर करता येईल, ज्याच्यामध्ये ज्या खाद्य पेंडी आहे, करंज पेंड आहे, कापसाची पेंड आहे, या पेंडीचा सुद्धा वापर आपण सेंद्रिय खत म्हणून करता येते. हिरवळीचा खताचा सुद्धा वापर करता येतो. पूर्वी मला आठवत असेल तर पूर्वी आपण ताक घ्यायचो मोठ्या प्रमाणात शेतामध्ये. कशामुळं घ्यायचो ताक? कशामुळे घ्यायचं? जमीन काही उत्पादन होतं का? काही उत्पादन काही नव्हतं, तर ते जमिनीसाठी घ्यायचं. कशामुळं? कारण त्याच्यापासून नत्राचं खूप मोठा उपयोग आपल्या शेतामध्ये व्हायचा. नत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेताला मिळायचं, म्हणून आपण ते ताक घ्यायचं. तेच आता आपल्याला ताक असेल, ढेंचा असेल यासारखी हिरवळीचे खतं शेतामध्ये लागवड करायची आणि साधारणतः 30-35 दिवसानंतर घ्यायची. त्याच्यामध्ये त्याचबरोबर चवळी आहे, मूग आहे, यासारखे पीक सुद्धा आपण हिरवळीचं खत म्हणून त्याचा वापर करू शकतो. फक्त आता हे करत असताना आपल्याला काय करता येईल की जे जास्त अंतराचे पीक आहे त्या जास्त अंतराच्या पिकाच्या 2 ओळीमध्ये याची लागवड करायची आणि 30-35 दिवसानंतर. त्याचबरोबर गांडूळ खताचा सुद्धा खूप मोठा फायदा आपल्या जमिनीला होऊ शकतो. गांडूळ खत करणं सुद्धा एकदम सोपं आहे. तुम्हाला काय त्याच्यासाठी शेण, काडी कचरा आणि गांडूळ एवढीच त्याची आवश्यकता असते आणि सावलीमध्ये ते करायचे. त्याचे बेड आता रेडीमेड बेड मिळायला लागले. रेडीमेड बेडमध्ये ते शेणखत, काडी कचरा, पालापाचोळा आणि गांडूळ एवढं त्याच्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचं गांडूळ खत तयार होते आणि त्या गांडूळ खताचा वापर आपल्याला करायचा. जेवढं शेणखत लागते त्याच्या अर्ध आपल्याला गांडूळ खत लागते. म्हणजे ज्या ठिकाणी 5 टनापर्यंत आपल्याला शेणखत लागते त्या ठिकाणी आपल्याला 2.5 टनापर्यंत गांडूळ खताचा वापर करता येतो. त्याचबरोबर त्याच्यातून जे काही अर्क निघते, जे आपण पाणी त्याला फवारणार आहे म्हणजे पाणी टाकणार आहे गांडूळ खताला, आणि त्या याची जी विष्ठा आहे गांडुळाची त्याच्यातून जो अर्क निघतो ते पाणीसुद्धा आपण कलेक्ट करणार आहे आणि कलेक्ट केलेलं पाणीसुद्धा आपण डायरेक्ट पिकावर फवारणार आहे. याचा उपयोग काय होणार आहे की त्याचा टॉनिक म्हणून उपयोग आहे. पिकाला जे काय अन्नद्रव्य जमिनीतून घेता येत नाही ते अन्नद्रव्य डायरेक्ट आपण स्प्रे घेतल्यानंतर पानातून त्याला मिळणार आहे. म्हणून गांडूळ खताचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू खत आहेत, जसं नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत, ज्याच्यामध्ये रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे,
यासारख्या जैविक खताचा वापर आपल्याला करायचा आहे. पुरत विरघळणाऱ्या जीवाणू PSD यासारख्या जैविक खताचा वापर करायचा आहे. नंतर पाल्याशी विरघळणारे जीवाणू सुद्धा आहेत. आता हे NPK हे महा NPK आहे. याच्यामध्ये नत्र पुरत आणि पालाश हे सगळे जीवाणू याच्यामध्ये आहेत. म्हणजे एक प्रकारचं हे कॉन्सर्शी आहे. हे आपण या पिकाला ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची त्याच्या अगोदर आपल्याला बीज प्रक्रियेची करायची किंवा बीज प्रक्रिया करणं आपल्याच्यानं झाली नाही तर 1 लिटर 200 लिटरच्या ड्रममध्ये टाकायचं आणि ते डायरेक्ट पंपामध्ये भरायचं आणि ती जमिनीला त्याचं नोजल काढून ड्रेंचिंग करायचं. एक धाराच मारायची सुद्धा